आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो मला वाटतं खूप मूलभूत आहे. सुरुवात होते एका प्रश्नाने, एखाद्या गुन्ह्यामुळे समजा रक्तपाताने डागाळलेली जमीन शुद्ध कशी होते? आणि या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आपण थेट पापाच्या उगमापर्यंत आणि वैश्विकच्या न्यायाच्या संकल्पनेपर्यंत पोहोचणार आहोत. हो, आणि आपल्याकडे जे काही धर्मशास्त्रीय ग्रंथ आहेत त्यातलं तर्क समजून घेणं खूपच रंजक आहे. कारण ते फक्त शिक्षा आणि प्रायश्चित्ताबद्दल बोलत नाहीत, तर ते मानवी इच्छाशक्ती, पापाचा सामाजिक प्रभाव आणि शेवटी वाईटाचा समूळ नाश कसा होतो याचं एक मोठं चित्र आपल्यासमोर उभं करतात. चला तर मग सुरुवात करूया. या स्रोतांमधली एक संकल्पना जी मला थेट भिडली ती म्हणजे रक्तपाताने डागाळलेली जमीन गुन्हेगाराच्या रक्तानेच शुद्ध होते. खरं सांगायचं तर हे आजच्या काळात ऐकताना खूप हिंसक वाटतं, नाही का? म्हणजे डोळ्याच्या बदल्यात डोळा या न्यायासारखं. तर या ग्रंथांमध्ये यामागचा हेतू फक्त बदला घेणं आहे की काहीतरी अधिक खोलवरचा अर्थ यात? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि हो, वरवर पाहता हे वाक्य सूड किंवा बदला घेण्याबद्दल वाटू शकतं. पण या ग्रंथांमधला त्याचा अर्थ खूप वेगळा आहे, खूप खोल आहे. आता बघा, जमिनीला स्वतःची इच्छाशक्ती नाही, त्यामुळे जमीन पापी होऊ शकत नाही, बरोबर? हो, बरोबर. मग तिला शुद्ध करण्याचा प्रश्न येतोच कुठून? तर जमिनीवर डाग लागणं हे एक प्रतीक आहे. याचा खरा अर्थ आहे त्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांच्या सामूहिक मनावर, त्यांच्या चेतनेवर त्या गुन्ह्याचा जो परिणाम झाला आहे तो पुसून टाकणं. ओके. म्हणजे याचा संबंध मातीशी नाहीये, तर माणसांच्या मानसिकतेशी आहे. पण मग प्रश्न उडतोच की गुन्हा माणसाने केला तर त्याचा संबंध थेट जमिनीशी का जोडला जातोय? अगदी बरोबर. या विचारधारेनुसार जमीन ही माणसांच्या कर्माचा आरसा आहे, ते एक प्रकारे साक्षीदार आहे. जेव्हा एखादं मोठं पाप जसं की हत्या घडतं, तेव्हा त्या घटनेची एक ऊर्जा, एक आठवण त्या जागेत आणि तिथल्या लोकांच्या मनात घर करून राहते. त्यामुळे प्रायश्चित्त हे जमिनीसाठी नाही, तर त्या जमिनीवर राहणाऱ्या समाजासाठी आहे. अच्छा, त्या वाईट आठवणीचा प्रभाव नष्ट करण्यासाठी. हो, अगदी. त्यामुळे जमिनीचं प्रायश्चित्त म्हणजे खरं तर समाजाच्या मन आणि हृदयाची शुद्धी. ही कल्पनाच म्हणजे अस्वस्थ करणारी आहे की पापाला एक प्रकारची सांसर्गिक ऊर्जा असते. म्हणजे एका गुन्ह्याचे पडसाद फक्त पीडित आणि गुन्हेगारापुरते मर्यादित राहत नाहीत, ते संपूर्ण समाजात पसरतात. म्हणजे जसं एखादं चांगलं काम पाहून इतरांना प्रेरणा मिळते, तसंच वाईट कृत्य पाहून इतरांनाही तसं करण्याची एक सुप्त परवानगी मिळते, असं म्हणायचंय का या ग्रंथांना? तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात, सांसर्गिक. स्रोत सांगतात की जेव्हा एखादा गुन्हा घडतो आणि त्याला न्याय मिळत नाही, तेव्हा तो पाहणाऱ्यांच्या किंवा ऐकणाऱ्यांच्या मनावर पापाची सावली कोरली जाते. हा एक असा प्रभाव आहे जो इतरांनाही पाप करण्यास प्रवृत्त करू शकतो. तो गुन्हा एक प्रकारे नॉर्मल वाटू लागतो. खरंय, तो करून सुटला तर मी का नाही, अशी भावना मनात येऊ शकते. हो, अगदी तीच. हे ऐकल्यावर मला आठवतं, लहानपणी सांगायचे की वाईट संगत धरू नये. कदाचित त्यामागे हाच विचार असेल की तुमच्या नकळत इतरांच्या वागण्याचा प्रभाव तुमच्या विचारांवर होत असतो. हो, आणि म्हणूनच गुन्हेगाराला दिली जाणारी शिक्षा, विशेषतः सार्वजनिकरित्या दिली जाणारी शिक्षा, ती अत्यंत महत्त्वाची ठरते. तिचा उद्देश केवळ त्या एका व्यक्तीला शिक्षा देणं नसतो. जेव्हा गुन्हेगाराला मृत्यूदंड दिला जातो, तेव्हा या ग्रंथानुसार तो गुन्हा पाहणाऱ्या साक्षीदारांच्या मनात निर्माण होणारी पाप करण्याची इच्छासुद्धा मारली जाते. म्हणजे पापाचा शेवट हा मृत्यू आहे, हा संदेश जातो. अगदी. आणि यामुळे भविष्यातील गुन्हे रोखण्यास मदत होते. आणि इथेच एक अत्यंत वेगळा विचार समोर येतो. या स्रोतांमध्ये न्यायाला प्रेमाची दुसरी बाजू म्हटलं आहे. हे खूपच विरोधाभासी वाटतंय, नाही का? म्हणजे आपण प्रेम आणि न्याय यांना एकमेकांच्या विरुद्ध मानतो. प्रेम म्हणजे क्षमा, दया, तर न्याय म्हणजे शिक्षा, कठोरपणा. मग हे ग्रंथ त्या दोन्ही गोष्टींना एकाच नाण्याच्या दोन बाजू कसं म्हणतात? हे थोडं उलगडून सांगाल का? नक्कीच. आणि हा या चर्चेतला कदाचित सर्वात महत्वाचा भाग आहे. या ग्रंथानुसार प्रेम म्हणजे केवळ व्यक्तीवरची माया नाही, तर संपूर्ण समाजाच्या भल्याची इच्छा. आता विचार करा, जर एखाद्या गुन्हेगाराला क्षमा करून सोडून दिलं आणि त्यामुळे समाजात पापाचा प्रसार झाला, तर ते समाजावर प्रेम ठरेल का? नाही, अजिबात नाही. नाही. उलट त्या गुन्हेगारावर न्याय करून पापाच्या प्रसाराला आळा घालणं हे समाजावरचं खरं प्रेम आहे. कारण न्याय हा भविष्यातील अनेक संभाव्य पीडितांना वाचवतो.
या अर्थाने न्याय हे प्रेमाचं कठोर पण आवश्यक रूप आहे. ठीक आहे. म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा दिल्याने समाजात एक संदेश जातो आणि पापाची इच्छा कमी होते. पण मग हे एका मर्यादित वर्तुळात झालं, एका गावापुरतं किंवा एका समाजापुरतं. जर आपल्याला या पापाच्या इच्छेचा कायमचाच नायनाट करायचा असेल तर आपल्याला फक्त गुन्हेगाराकडे पाहून चालेल का, की त्याच्या मूळ स्रोताकडे जावं लागेल? बरोबर. हीच तार्किक पुढची पायरी आहे. जर एका गुन्ह्यामुळे जमीन अपवित्र होते, तर मग हजारो वर्षांपासून चालत आलेल्या अब्जावधी पापांमुळे संपूर्ण सृष्टीच अपवित्र झाली आहे की नाही? हो, बरोबर आहे. मग या सगळ्या पापांचा मूळ स्रोत कोण? या ग्रंथानुसार तो मूळ गुन्हेगार म्हणजे सैतान आणि त्याचा पहिला साथीदार म्हणजे आदाम. आणि तर्क असा आहे की जर गुन्ह्यातल्या साथीदाराला म्हणजे मानवाला मृत्यूची शिक्षा आहे, तर त्या गुन्ह्याच्या मुख्य सूत्रधाराला म्हणजे सैतानाला शिक्षा व्हायलाच हवी. हो, आणि त्याला फक्त स्वतःच्या पापांसाठी नाही, तर त्याने इतरांना पापाकडे वळवलं त्यासाठीही जबाबदार धरलाय, बरोबर? पण इथे एक प्रश्न येतो. ह्या स्त्रोतांमध्ये सैतानाने आपलं रक्त सांडणं असा उल्लेख आहे. पण सैतान म्हणजे तो तर एक देवदूत आहे, त्याला भौतिक शरीर नाही. मग त्याच्या रक्त सांडण्याचा अर्थ काय घ्यायचा? उत्तम प्रश्न. आणि ग्रंथ हे स्पष्ट करतात की हे पूर्णपणे प्रतिकात्मक आहे. हे असं आहे जसे एखाद्या मोठ्या कंपनीचा एक भ्रष्ट CEO असतो. त्याला फक्त तुरुंगात पाठवून भागत नाही, कारण त्याने एक भ्रष्ट सिस्टीम तयार केलेली असते. खरा न्याय तेव्हा होतो जेव्हा त्याने तयार केलेली ती भ्रष्ट विचारसरणी, ती कार्यपद्धती लोकांच्या मनातून पूर्णपणे मोडून काढली जाते. अच्छा. सैतानाचं रक्त सांडणं म्हणजे त्याच्या प्रभावाची, त्याच्या विचारसरणीची आणि त्याने निर्माण केलेल्या दुःखाच्या व्यवस्थेची संपूर्ण अखेर. हा त्याच्या प्रभावाचा सिम्बॉलिक मृत्यू आहे. वा, ही सीईओची उपमा खूपच समर्पक आहे. म्हणजे त्याचा शारीरिक मृत्यू अपेक्षित नाही, तर त्याच्या अस्तित्वाचा जो प्रभाव आहे तो पुसून टाकणं म्हणजे रक्त सांडणं. आणि हे प्रायश्चित्त येशू ख्रिस्ताच्या बलिदानासारखं दुसऱ्यांसाठी नाही, तर सैतानाने स्वतःच्या गुन्ह्यांसाठी चुकवलेली किंमत आहे. अगदी बरोबर. हे इतरांना वाचवण्यासाठी केलेलं बलिदान नाही, तर त्याच्या स्वतःच्या कर्माचं फळ आहे. हा निव्वळ न्याय आहे. मग जेव्हा या मुख्य गुन्हेगाराचा, या भ्रष्ट सीईओचा सिम्बॉलिक मृत्यू होतो, तेव्हा सृष्टीवर काय परिणाम होतो? जग कसं दिसेल? या ग्रंथानुसार त्याचे परिणाम खूप मोठे आणि दुर्गामी आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याने हजारो वर्षांपासून पसरवलेली खोटी माहिती आणि फसवे विचार नष्ट होतात. देवाविषयी, जीवनाविषयी जे गैरसमज आहेत ते दूर होतात. ओके, म्हणजे वैचारिक स्पष्टता येते. पण त्या पाप करण्याच्या इच्छेचं काय, जी सांसर्गिक आहे असं आपण मगाशी बोललो, ती आपल्या आतून येते ना, मग ती कशी नाहीशी होणार? हा दुसरा आणि अत्यंत महत्वाचा परिणाम आहे. या ग्रंथानुसार ती इच्छा सैतानाच्या प्रभावाने अधिक प्रबळ होते. जसं चुंबकीय क्षेत्रात लोखंडाचे कण एका दिशेने आकर्षित होतात, तसंच पापाच्या प्रभावाखाली माणसाची इच्छा वाईटाकडे खेचली जाते. जेव्हा सैतानाचे हे चुंबकीय क्षेत्रच नाहीसं होईल, तेव्हा ती बाह्य प्रेरणाच संपेल. म्हणजे मूळ स्रोतच बंद झाल्यामुळे त्याचा प्रभाव संपणार. हो, माणसाच्या मनात पाप करण्याची इच्छा चोरणार नाही. आणि मग त्यांनी निर्माण केलेल्या दुःखाचं काय? तो तिसरा परिणाम, सजीव त्याच्या प्रभावातून आणि त्यामुळे होणाऱ्या दुःखातून पूर्णपणे मुक्त होतात. भांडण, मत्सर, द्वेष या सगळ्या भावनांमागे कुठेतरी त्याचाच प्रभाव असतो. तो संपल्यावर खऱ्या अर्थाने शांती नांदेल. आणि चौथा परिणाम तर थेट जमिनीशी संबंधित आहे. तो कसा? आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच परत येतोय का? हो, ग्रंथ सांगतात की जमिनीवरचा शाप, जसे की काटे आणि तण आणि माणसाच्या शरीरातील अतिरिक्त वासना, या सगळ्या गोष्टी पापाच्या परिणामांशी जोडलेल्या आहेत. जेव्हा पापाचा मूळ स्रोतच नष्ट होईल, तेव्हा हे बाह्य परिणामही नाहीसे होतील. जमीन पुन्हा सुपीक आणि सुंदर होईल. आणि या सगळ्या शुद्धीकरणानंतर 1000 वर्षांच्या विश्रांतीचा, शांतीचा काळ सुरू होईल. हे सगळं ऐकल्यावर असं वाटते की या सगळ्या घटनाक्रमाचा पाया सैतानाने घेतलेल्या एका निर्णयावर अवलंबून आहे. या स्रोतांमध्ये त्याच्या मूळ नावाचा, हेलेलचा उल्लेख आहे. तो मुळातच वाईट होता का, की त्याने वाईट बनण्याचा निर्णय घेतला? नाही, तो मुळात वाईट नव्हता, अजिबात नाही. आणि इथेच इच्छाशक्तीचा म्हणजे फ्रीविलचा मुद्दा येतो.
या ग्रंथांमध्ये यावर खूप भर दिला आहे की हेलेलला एका सामान्य जीवासारखं नाही तर एक करूप देवदूत म्हणून निर्माण केलं गेलं होतं. एक मिनिट थांबा. करूप देवदूत हा शब्द कदाचित सगळ्यांच्या परिचयाचा नसेल. देवदूतांमध्येही काही प्रकार किंवा स्तर असतात का? आणि करूप असण्याचं काय महत्त्व आहे? हो, या धर्मग्रंथांनुसार देवदूतांमध्ये वेगवेगळे स्तर किंवा पदं आहेत आणि करूप हे अत्यंत उच्च पदावरचे ज्ञानी आणि सामर्थ्यवान देवदूत मानले जातात. त्यांना देवाचं विशेष सान्निध्य आणि कृपा मिळालेली असते. हेलेल त्यापैकी एक होता, तोही अत्यंत तेजस्वी. म्हणजे त्याला भरपूर कृपादान मिळालं होतं. हो, तरीही त्याने देवाच्या विरोधात जाण्याचा आणि स्वतःला देवापेक्षा मोठं समजण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यामागे एक तत्व आहे, ज्याला जास्त दिलं जातं त्याच्याकडून अपेक्षाही जास्त असते. अगदी. त्याची जबाबदारीही जास्त असते. देवाने त्याला पाप करायला भाग पाडलं नाही. ग्रंथ पुढे सांगतात की देव कोणत्याही सजीवाला अशा परिस्थितीत ठेवत नाही जिथे त्याला पाप करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. देवाची कृपा स्वीकारायची की स्वतःच्या अहंकारी इच्छा पूर्ण करायच्या, ही निवड पूर्णपणे त्या सजीवाची असते. आणि हेलेलने दुसरी निवड केली आणि म्हणूनच त्याचा न्याय त्याच्या उच्च पदानुसार अधिक कठोर आहे. तर आजची ही चर्चा खूपच विलक्षण होती. आपण जमिनीवर झालेल्या एका गुन्ह्यापासून सुरुवात केली आणि तिथून पापाचा सांसर्गिक प्रभाव, न्यायाची प्रेमाची बाजू, पापाचा मूळ स्रोत आणि शेवटी संपूर्ण सृष्टीला शुद्ध करणाऱ्या वैश्विक न्यायापर्यंतचा प्रवास पाहिला. या सगळ्यामागे एकच धागा दिसतोय. खऱ्या प्रायश्चित्तासाठी आणि शांतीसाठी न्याय हा अत्यावश्यक आहे. हो, आणि यातील अंतिम विचार असा आहे की न्याय हा प्रेम आणि करुणेच्या विरोधात नाही, तो त्यांचाच एक अविभाज्य आणि आवश्यक भाग आहे. न्यायाशिवाय देवाच्या आज्ञांना काही अर्थ उरणार नाही. न्यायामुळेच सजीवांना देवाचं खरं स्वरूप, त्याचं प्रेम आणि त्याची पवित्रता समजू शकते. तोच पापाचा प्रभाव आणि त्याच्या आठवणी पुसून टाकतो आणि पुन्हा एकदा सुसंवाद प्रस्थापित करतो. या स्रोतांमध्ये जाता जाता एक शेवटचा विचार मांडला आहे, जो मला वाटतं ऐकणाऱ्यांना नक्कीच विचार करायला लावेल. त्यात म्हटलंय की अंतिम न्यायापर्यंतचा हा 6000 वर्षांचा दुःखाचा आणि पापाचा काळ देखील एक प्रकारची कृपाच आहे. कारण यामुळे पश्चाताप न करणाऱ्या पापी लोकांना त्यांच्या पापांची पूर्ण जाणीव होते आणि त्यांना आणखी मोठ्या शिक्षेपासून वाचवता येतं. हा विचार आपल्याला एका प्रश्नावर चिंतन करण्यास प्रवृत्त करतो. वाईटासाठी एक मर्यादित वेळ देण्याची ही संकल्पना दैवी न्याय आणि दया या दोन्हीबद्दलची आपली समज नेमकी कशी बदलते?